हॅलो हाय नमस्ते. शेतकरी ब्रँड यूट्यूब चॅनलला स्वागत आहे तुम्हाला. आता मी तुम्हाला दाखवणार आहे बघा आमचं ज्वारी तण काढायचं आहे. आज मोठं आलंय म्हणून कसं दिसलंय आमचं ज्वारी तुम्हाला सांगा. आणि आताकडं आमचं तूर आहे बघा, ते तूर आता शेंगा झाली. ती आता एक महिना दीड महिन्यात निघते ते तूर. तर जरा निवार झालंय, तुरीच्या शेंगा आता निवार झाले. आता ज्वारीला पाणी सोडायचं आहे, इरा टाकायचं आहे आणि मोठा तण आहे म्हणून सगळं काढा लागले बघा. बायका आहे ती गँग आले ती आज पण इथं क्लोजर उभारले ती बघा. त्या गँगमध्ये आली ती बायका. तर तकडं त्यांनी सुट्टी केली ती, जरा बसली ती. मी इकडं व्हिडिओ करायला लागले. माझा व्हिडिओ कसं वाटतंय तुम्हाला ते सांगा कमेंट करून. मी सबस्क्राईब करा. काल आमचं पण वांज काढायचं संपलंय आणि आज इकडं ज्वारीमध्ये तण आहे म्हणून आलंय. काय हो शेतकऱ्याचं काय. हे बघा सगळं ज्वारीला पण किडा झाले ती बघा असलं किडा खायला लागले ती बघा. सगळं किडा खायला लागली ती ज्वारीला पण औषध मारायचं. आता शेतकरीचं काय, सगळ्याला औषध म्हणून काय पुरवायचं शेतकऱ्याला. शेतकरी नाही तर या जगात काय पण नाही. सगळं शेतकरी आहे म्हणताना सगळं आहे. एक दिवस शेतकरीला एक दिवस असं एक चांगला दिवस यायला पाहिजे. शेतकरीसाठीच एक काहीतरी नवीन योजना सरकारनं जास्त जारी करायला पाहिजे. सरकारचं लई कष्ट आहे. सरकारी इज सो ब्रँड. शेतकरी इज सो ब्रँड. सरकारी नाही ब्रँड, मी चुकून म्हणलो, सॉरी. सरकारी शेतकरीला काहीतरी मदत जास्त करायला पाहिजे. शेतकरी ब्रँड आहे म्हणून तेव्हा दाखवून द्यायला येते. शेतकरी नंतर काही जगायचंही नाही. शेतकरीवर सगळं अवलंबून आहे. हे आमचं भारत देश कृषीप्रधान राष्ट्र आहे. कृषीला जास्त आम्ही किंमत द्यायला पाहिजे, तरच शेतकरी ब्रँड व्हायला. शेतकरी तर आधी ब्रँडच आहे सोडा. शेतकरी कधीच होत नाही. सरकार पण जरा शेतकऱ्याला मदत जास्त करायला पाहिजे. नवीन योजना सरकारसाठी काढायला पाहिजे. तेव्हाच शेतकरी जरा ब्रँड होय आणि जरा जास्त ब्रँड व्हायला आणि जरा जास्त सोय होते सरकारीसाठी. नमस्ते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून सांगा कसं आहे ते म्हणून. कमेंट करून सांगा, लाईक करा. धन्यवाद.